नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पुन्हा सांगली लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण करायला आलो आहे. राजकीय परिस्थिती सातत्यानं आता बदलू लागली आहे. जसजसं फॉर्म भरायचे लोकसभा मतदारसंघामध्ये तसतसं हे राजकीय पक्ष थोडं निर्णय घेण्याच्या क्षमतेचे आता तरी दिसायला लागलेले आहे. आता इथं परत विषय आला. 6 दिवसापूर्वी मी एक क्लिप केलेली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आली की दादा गट आणि बापू गट हे सक्रिय होतातच. आणि ते परंपरागत काय आहे त्याला हे सगळं मी विश्लेषण केलेलं आहे. कारण तरुण मतदारांना हे माहीत नाही दादा गट काय बापू गट काय. 6 दिवसापूर्वीची माझी जर का क्लिप बघितली तर तरुण मतदारांना कळून येईल हे दादा गट आणि बापू गट हे राजकारण काय असतं दरवेळेला. तर हे असतंच. तर ते पुन्हा आता त्याच्यामध्ये जयंत पाटील हे जरी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असले तरीसुद्धा पहिला ते बापू गटाचे. हे आता सांगली जिल्ह्याला काय नवीन ओळख नाही, ही परंपरागत ओळख आहे त्याची. आणि परत विशाल पाटील हे वसंतराव दादांचे नातू, त्यांच्यावर कुरघोडी कशी करायची. तर आज कसं आहे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षच आहेत जयंत पाटील आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. आणि शिवसेनेशी त्यांची उद्धव ठाकरे शिवसेनेशी त्यांची जवळीक आहे. त्यांनी घाईघाईत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उभाटा गटानं जाहीर केली. त्याच्या मागं बापू गट आहे. हे चर्चा आता ह्यापूर्वी झालेली आहे किंवा नाही, कारण त्याच्याबद्दल अजूनही जयंत पाटील काही स्पष्ट बोलत नाहीत. ते मौन धरूनच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नक्कीच त्याच्या पाठीशी ते असायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आत्ताची परिस्थिती बघितली तर विशाल पाटील हे अजूनही अधांतरीच आहेत. काँग्रेसनं अजून त्यांच्याबद्दलची भूमिका जाहीर केलेली नाही आहे. पूर्वीचा काळ असा होता की वसंतराव दादांना विचारलं जायचं, दिल्लीश्वर घाबरायचे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे उमेदवार जेवढे म्हणून ठरायचे ते सगळे दादा गट ठरवायचा. ही एक ताकद पूर्वीच्या काळामध्ये होती. ती आज राहिली आहे का? तर अजिबात राहिलेली नाही असंच म्हणावं लागेल. कारण दिल्लीश्वरांना दादा गटाचं महत्त्वच नाही आहे आत्ताच्या काळात. मग प्रकाश बापू होते तिथंपर्यंत ठीक होतं, बऱ्यापैकी होतं म्हणतो मी. परंतु त्याच्यानंतर प्रतीक पाटील होते, त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद एक मिळवलं. परंतु तदनंतर त्यांच्या गटामध्ये किंवा दादा गट हा जो महाराष्ट्रात सक्रिय ठेवायचा होता त्यात कुठंतरी ते घराणं कमी पडतं आहे. हे काय सांगायची गरज नाही. आणि आत्ता बापू गट जास्त सक्रिय दिसतो आहे. कारण जयंत पाटील आत्ताच्या घडीला हे निश्चितपणानं विशाल पाटील म्हणजे दादा गटावर मात करताना दिसत आहेत. कारण काँग्रेस अजूनही विशाल पाटलांची उमेदवारी जाहीर करत नाही आहे. आणि ती जाहीर केली तरी इथनं पुढच्या काळामध्ये रस्ता फार खडतर झालेला आहे आता विशाल पाटलांना. जरी उमेदवारी आली तरी आज प्रकाश शेंडगे, तीही मी 2 दिवसापूर्वी क्लिप टाकलेली होती, प्रकाश शेंडगे या ठिकाणी उभारतील. जसं गोपीचंद पडळकरना उभं केलं तर वंचितनं आणि भाजपचे डाव होते त्या काळात, हे नंतर उघड झालं. गोपीचंदना आमदारकी दिली हे मी नुकतंच आता बोललो आहे 2 दिवसापूर्वी. आणि तसंच झालं आहे. कदाचित प्रकाश शेंडगेंना बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल असं म्हटलं तर. आणि आज प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला. म्हणजे हे आमचं गणित, आमची क्लिप बरोबर होती, आमचे अंदाज बरोबर होते, विश्लेषण बरोबर होतं. आणि आज तसं झालं आहे. त्यामुळं आता मतदार ठरवतील. मग हे भाजपचीच बी टीम आहे, भाजपचीच बी टीम आहे हे जे म्हणतात ते परत खरं होतं आहे का? तर हे खरं व्हायला लागलेलं आहे. कारण 2 दिवसापूर्वीच मी सांगितलं प्रकाश शेंडगेंना उभं करायचं आणि पुढच्या काळात परत जसं गोपीचंद पडळकरना भाजपनं आमदारकी बहाल केली तशी प्रकाश शेंडगेंना ते बहालही करतील. आणि तशीच वाटचाल आत्ता दिसायला लागली बघा. आज बघितलं तुम्ही, काढून बघा. 2 दिवसापूर्वीची माझी क्लिप काढून बघा. आम्ही काय म्हटलं त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की प्रकाश शेंडगेंना इथं उभा करतील. ते आता ओबीसी संघटनेचे आहेत आणि प्रकाश शेंडगे आपले प्रकाश आंबेडकर हे पाठिंबा देतील. आणि तसं आज घडलं आहे. म्हणजे आता ही गणितं विशाल पाटील जरी आता काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली, एक धरून चला केली, काय उपयोग आहे? मतविभागणी हे अटळ आहे. भाजपने हे चांगले डाव केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचं कौतुकच करायला पाहिजे. सगळीकडे हे जे मुत्सद्दीगिरी आणि कूटनीती जी चालू आहे
ती खरोखर त्याच्यात ते यशस्वी होताना दिसायला लागलेत. आणि सांगलीमध्ये सुद्धा चंद्रहार पाटील आता किती त्याच्या मागं काँग्रेसवाले मतदान करणार का, चंद्रहारला सपोर्ट करणार का तटस्थ राहणार. कारण विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षात आणि अजितराव घोरपडे ह्यांनी अक्षरशः बंड केले आहे. विद्यमान खासदार संजय काकांच्या विरोधात त्यांनी उघड भूमिका घेतलेली आहे. परंतु ते विशाल पाटलांच्या पाठीशी हे राहणार होते. पण विशाल पाटील आता जरी उभारले तरी राजकीय समीकरणं ही खूप बदलणार आहेत. एकंदर म्हणायला लागेल की बापू गटाच्या हल्ल्यामध्ये दादा गट हा घायाळ झालेला आहे. हे सांगली जिल्हा पाहतोय. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता काँग्रेसलाही जरी उमेदवारी दिली, अपक्ष तर ते उभारू शकणार नाहीत विशाल पाटील, आणि उभारून उपयोगही होणार नाही. त्यामुळे ते धाडस तेवढं करतील असं मला वाटत नाही. आणि त्यांना उमेदवारी दिलीच नाही काँग्रेसनं तर ते पुढच्या वेळेला विधानसभेसाठी क्लेम करतील अशी आमची म्हणजे एकंदर आम्हाला तसं राजकारण दिसतंय. आज एवढंच. पुढच्या भागात पुन्हा भेटू.